उन्हाळ्याचं तसं चहा चांगलं नसते पण हो, आईला तसं गावाला जायचं आहे, त्यामुळे तयारी वगैरे चालू व्हायची. पण कामासाठी जे ट्रॅव्हलिंग वगैरे करतो आपण, तर प्रवास करताना खूप आवश्यक असलेलं एक पार्सल एक आलेलं. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि सर्वजण मजेत असणार. आणि आज जे आहे इकडं काय चालू आहे, चहा करत आहे. अच्छा, आईला जायचं ना गावाला. असं आहे. 3:30 वाजत आलेलं आहे हो. आणि जवळपास आमचा 3:30 ते 4च्या दरम्यानच चहाचा टाईम असतो. ब्रेक जो आहे तो 3:30 ते 4 दरम्यान. 4 वाजता. हो उन्हाळ्याचं तसं चहा चांगलं नसते पण हो, आईला तसं गावाला जायचं आहे, त्यामुळे तयारी वगैरे चालू व्हायची. पण चहा पण इकडे यायचं काय चालू आहे बघू आपण. नमस्कार. नमस्कार. आणि हे काय गुंडाळलं पाण्याला असं? अच्छा, तू लाईटची कसं पडत नाही? लाईटाकडे पाहिजे चांगलं आहे. उलटं जेवढं आपल्याला लाईटासाठी इग्नोर करता येईल, म्हणजे जेवढं बाळाला झाकून ठेवता येईल तेवढं व्यवस्थित राहणार आहे. तेच तर. ते झाकून राहते का, पण ते लावलं तर ते जास्त फरक पडते. हो, तो हाताने वळाच आहे, पाय पुरतात त्याचे आता थोडे थोडे. पायात पडते ना ते, टाकलं तर पायथ्याला समज नाही आला. आणि आज कुठं जायचं बरं गावाकडं? आता गावाला पण काम आहे. परत म्हणतील बरंच जण की आई जालन्याला चालली का? नाही, हां, नंदीच्या घरी चालली बा. हां, तर थोडंसं आहे आता असंच गाव. इकडं बाहेर गावी तपोनला 2-3 गावात तपोनला पण जाणं आहे जमलं असतं. आणि इकडं राधिकाच्या माहेरी पण जाणं आहे हो, काम करणं असतं. तर आहे तसंच ना, तयारी. मला. जायचं होतं मला. तिथंच आहे कार्यक्रम पण तसंच आहे, त्याच्या हिशोबानंच जाणं आहे. चहा पाणी वगैरे घ्यायचं आहे. आणि एक आज गिफ्ट आलेलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. स्पेशल गिफ्ट बोलवलेलं आहे. मी पाहिलं. हो, सांगणार आहे तुम्हाला. तर असं आहे, इकडं जे आहे आपलं विशेष कामासाठी जे आहे ट्रॅव्हलिंग वगैरे करतो आपण, तर प्रवास करताना खूप आवश्यक असलेलं एक पार्सल एक आलेलं. पार्सल वगैरे लगेच केलेलं आहे. मी गिफ्टच ऑर्डर केलेलं आहे. गिफ्ट नाही म्हणतात त्याला, कारण आपलं सहज करता येईल याच्या हिशोबाने बनवलेलं आहे. किंवा स्वराजला गाडीवर बसायला खूप अवघड जाते आणि त्यामुळं तुला पण बसता नाही येत. तुला स्वराजला गाडीवर घेऊन बसण्यासाठी हे जे आहे ते गिफ्ट आणलेलं आहे, प्रोडक्ट आणलेलं आहे. तर प्रोडक्ट जे आहे असं आहे, काय आहे पण हे शोल्डरवर ठेवायला लागतं असं. हां, असंच आहे ना? असं ठेवायचं. तर मग अशी तसं आहे का उलटं आहे? उलटं आहे ना, उलटं झालं. उलटी झाली ना. हां, असं आहे. खांद्याला जे आहे वजन वगैरे होत नाही आणि खांद्याला पण आरामदायक नरम राहते, त्याच्या हिशोबाने बनवलेलं आहे. आणि हे प्रोडक्ट जे आहे ते आपण व्हिडिओला लावणार आहे. हातून घ्यायचं. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की तुम्ही ऑर्डर करू शकता. ते आपल्या प्रोडक्ट जे आहे व्हिडिओला टॅग केलेलं आहे, तिथं जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. त्याची लिंक पण दिलेली आहे. चांगलं आहे. असं बसून दिलं की जरा. आणि असं आहे, तुम्हाला बसून दाखवणार आहे. स्वराज जो आहे तो आता झोपलेला आहे, नंतर दाखवणार आहे. छान. आणि जास्त महाग पण नाही, एकदम स्वस्त आहे, सहज घेऊ शकता कोणी पण. आणि आवश्यक आहे. कसं आहे, जरी प्रत्येकाच्या घरी 4 व्हीलर गाडी असते बऱ्याच जणांपाशी, आपल्या घरी तसं नाही आहे. पण 4 व्हीलर गाडी असली तरी गाडीवर जायचं म्हटलं तर प्रवास करावाच लागते. आणि गावातल्या गावात चांगलं आहे उलटं, तेच ना. 2 व्हीलरनं जायचं असलं तर. हा, बरोबर आहे. त्याच्यामुळे बोलवलं आहे. पाहिजेच होतं हे. चांगलं आहे का? कोणाला भटकायला पाहिजे ना. त्याला अंगू घालू नको द्या. नाही ते सटकते पण पायावर. नाही आता नाही करत. त्या दिवशी केलं ना. त्या बरोबर. दिवशीच तेवढी भीती वाटत होती. केलीच नाही. आता करते. ते काम कमी कर. हो. त्याच्यावर ध्यान ठेव. हो. स्वराज चांगलं झोपलेला आहे. आहे. एक सोपं काम झालं आपल्यासाठी. म्हणजे मलाही बसायला त्रास होत जाय गाडीवर. आणि मेन म्हणजे कसं आहे, याला याच्यामध्ये टाकलं की व्यवस्थित आपल्याला बसता येतं आणि त्याच्यावर पण लक्ष राहतं. प्रश्न तेच आहे की बाळाला गाडीवर घेताना खूप अवघड जाते. आणि त्याच्यामुळे कसं आहे, आपण मला धरता पण येत आहे. त्याला धरू की मी काळी लागले. आता आधार कार्ड काढायला गेलो आपण त्याचं. हां, हे किती बाहेर गेलं, नेता आलं का? नाही ना तेच ना. आणि याच्यावर जे आहे तर फिटिंग पण राहते, पकडून पण ठेवता येते, हो. स्वतःला बसता येते व्यवस्थित. त्याचं काय असते, हालतो खूप तो, इकडून तिकडे तिकडून इकडं. तेच ना, त्याच्यात मग त्याच्यापुढं जे आहे याची पकड राहते. ध्यान राहते याच्यात. काय करायचं?
फक्त जे आहे हात ठेवायचा व्यवस्थित, हा. काय प्रॉब्लेम नाही. ते बी खालून दूर लागा लागते बरं. हो ना तिथं का नाही ते सर्व जे आहे त्याला हे आहे ह्याच्यात पॅम्पर्स ठेवायचं. हो पॅम्पर्स ठेवता येते, काही सामान ठेवता येते. हे बाळाचं सामान ठेवायचं रुमाल वगैरे. हो तर असं आहे, आईची तयारी वगैरे झालेली आहे तशी. हो ना. उशीर आणि हां फोटो वगैरे इथं लावलेला आहे, व्यवस्थित वाटत आहे. हा ते दक्षिण दिसेल लावं लागतं. हां म्हणून ठीक आहे, चांगलं वाटत आहे पण हे फोटो लागले. पाय आता बरेचसे फोटो लावायचे आपलं थोडं थोडं. पण हां लागत आता हे घर भाड्याचं असल्यामुळं, नाही तर घरी जसं पाहिलं भरपूर फोटो आहे. आणखी पण इकडे फोटो आहे ते लावायचेच राहिलेले आहे, तेच करायचे आपल्याला इकडं. तेच. लग्नामध्ये खूप गिफ्ट आले तशीच मोठं. है ना? हो ना, आता किती फोटो असतात गिफ्ट आलेले. गजानन महाराजांचे 4 फोटो आहेत मोठे मोठे हम्म. 4 जिंचे. देवाचे फोटो एवढं ठीक आहे, देवघरापर्यंत ठीक असतात एका रूममध्ये. ते मंदिरात बाहेरच्या जायला रूममध्ये एखादा फोटो. चांगलं मिळत असतं. मंदिरात ते मोठं आलं. ते मोठा झाकून ठेवला, मी गेली म्हणजे झाकून ठेवला आता. नाही तर तो मंदिरात लावला. मंदिरात ते- कुठला? हा तिकडं ठेवलं काल. पहिली बॅग भरली हो. बॅग भरली नाही तर असं आहे. लवकर यायचं आम्हाला करमत नाही. स्वराजचं काय होईल आता 2 दिवस. कसलं कसं करत हो नाही नाही त्याचा अगदी घरातच नाही. नाही पुसून घेतो. शनिवार रविवार आहे तर काही वाटणार नाही. साबणीने हात सटकते ना, मांडीवर थांबत नाही हा. आता. हो. अशी उलटी चालतंय. मारते. मग आणि साबण घ्यायचं. चला असं आहे, आईला सोडायचं आहे आणि मला पण काम आहे तिकडे जायचं आहे. चला भेटू आपण डायरेक्ट पुढच्या शूटमध्ये. तर मित्रांनो इकडे जे आहे स्वराज झोपलेला आहे आणि आई आली नाही का आणखी. नाही ना आलेच नाही. गावाला. आज येतील, नाही तर उद्या येतील. काही सांगितलं नाही आणखी. आणि काय चालू आहे तयारी किचनमध्ये. स्वयंपाक करते कशाची भाजी. वांग्याची. पण एवढा उशीर कसं काय बरं. किती त्रास दिला आज तर बाळ झोपतच नव्हतं बिलकुल. एक तर आत्ता आलो मी दुपारच्या टायमाला कामावरून आल्याबरोबर पाहतो तिकडे काय चालू आहे. तर किचनमध्ये आत्ता भाजीची तयारी, स्वयंपाकाची तयारी. मग किती त्रास दिला त्यानं आज. त्याला सांभाळून करावं लागतं सर्व करणं. आणि आता पहा इकडं 2 वाजून गेलेले आहे पण तरी आणखी झालेलं नाही आहे. मग आता आता कधी पुढे स्वयंपाक गेल्यावर- होईल, कधी जेवण करा. तर भाजीच राहिली ना करते ना का. वरण लावलं भाजी करते तर वांग्याची. पण नेहमी तर 12च्या आधी होते, आज पण एवढं उशिरा. पण आई नव्हते ना, मग आई नाही का बसल्या बसल्या काम करता. त्याला पाळण्यास देते लसूण नेसून देते. पाहते लसूण निसायला वेळ लावून. मित्रांनो बघा, जेव्हा बाहेर असते माणूस, आई असते घरी, तर 12 वाजतापासून फोन चालू होतात जेवण करायला. आणि आता 2 वाजून गेलेले आहे तरी पण इकडे तयार नाही आहे. आता किती फरकच पडते का नाही आई नसल्यावर. एक जण असल्यावर फरकच पडते. कारण आई झोके देते. तिला अर्धा तास झोके द्यायलाच लागतं. झोपत नाही तो लवकर. इकडे आला की किचनमध्ये रडायला लागतं. रडणं चालू त्याचं. तसं काय मग एवढा टाइम थोडा असेल पाहिजे. नाश्ता केला सकाळी, नाश्त्याचे भांडे धुणं धुतलं. त्याची आंघोळ पुन्हा. आई म्हणतो ते आंघोळ नको करू त्याची, पुसून घे. पण तो झोपतच नाही. केली मग तशी सांग. तुम्ही म्हणता त्याच्यात काही लवकर केलं नाही. अरे पण एवढं फास्टमध्ये कसं असतं माहिती आहे का, नेहमी एवढी घाई करायची आणि आता आई नाही तर एवढं घाई का. मग एक दिवस उशीर झाला तर काय होते बरं. पण मी म्हणतो लवकर केलेलं काय होते. स्वराज कारण झालं तसं, पण बऱ्याच वेळा दुपारी उशिराच होते. एकटी असलं तर बरं, आई असलं तर 12 वाजता, नाही तर नाही. मग एवढे फोन चालू राहतात की 2 मिनटं बाहेर, 10 मिनटात येतो म्हटलं 10 मिनटात 5 वेळा फोन येतील. नाही वेळ होतेच ना. मग फरकच पडते ना एकटीत नाही. तर आई बरोबरची कामही केली समजा तर फरकच पडतो कामामध्ये. आणि त्यालाही वागवतात आई. मग आंघोळ केली का त्याची मग. आंघोळ केली ना, मालिश केली त्याची, गुटी दिली. किती पुरते बाळाचं. त्याचे पूर्ण कपडे निघाले, कपडे धुतले पूर्ण. एक्स्ट्राचे कपडे वेगळे. नाही आता कपडे तर आहेच बाळाचं, सर्व आहेच तसं. काम पण आहेतच, पण कसं आहे काही काम मग करायचे नाही. आता आंघोळ राहू द्यायची बाळाला, आई नव्हती तर. हो ना, आई म्हणते करू नको. पण तू झोपत नाही म्हणून केली. कपडे नंतर धुवायचे होते स्वयंपाक वगैरे झाल्यावर. कसं असते आता उशीर झाल्यावर कसं आहे 3 वाजताच्या नंतर जेवायची इच्छा होत नाही. आजचे दिवस लेट करा. सायंकाळ बघा आता 1 दिवस आई घरी नसलं तर असा प्रॉब्लेम आहे.
समजा आई का 4-5 दिवस नसले तर काय होईल हाल. एवढे हाल होणार आहे की रोजचा टाइम तर बदलणारच आहे, जेव्हा जाऊ दे, पण सर्वच कामं जे आहे पूर्ण होणार आहे. माझे टाइम बदल ना जेवायचा, त्याला मोडशी ना. मलाही आता कसं आहे, त्याला सोडून कधी कधी जाता नाही येत आहे. डबल ड्युटी लागलेली आहे. हां तेच. बाहेर जायचं म्हटलं की वांदे. झोपून दिलं काय लागते निवांत त्याची. ठीक आहे, आता करलं गेलं तसं लवकर. आता करते भाजीच चालू. ठीक चालते. आता मला भाजी जमत नाही, वरून लावते. वेगवेगळ्या भाज्या करलो इतकंच खावं लागतं. शॉर्टकट करायचं, खायचं जे आहे ते पटकन असते. आता वांग्याची भाजी तुला चालते का नाही चालत? नाही. मग तुम्हाला वरण नाही जमत, म्हणजे दोघाला 2 भाज्या करावं लागतात. तसं आहे. तर चला, प्रत्येक घरी आहेच आता, बाहेर झालं म्हटल्यावर साहजिकच आहे. तर चला, हा व्हिडिओ आता आपण इथेच संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.